नमस्कार. मी डॉक्टर निलिमा शिसोदे, श्री पंचकर्म अँड ब्युटी क्लिनिक, गोखलेनगर, सेनापती बापट रोड, पुणे. मधुमेहापासून मुक्ती हेच आमचे स्वप्न, भाग 25. मधुमेहापासून मुक्ती हेच आमचे स्वप्न या सिरीजमध्ये आपण आत्तापर्यंत मधुमेहाची कारणं, मधुमेह होण्याची आयुर्वेदानुसार काय कारणं सांगितलेली आहेत ती आपण पाहिलेली आहेत. त्यानंतर मधुमेहमुक्तीसाठी कुठली जीवनशैली अवलंबायची, रोजच्या विहारामध्ये, रोजच्या सवयींमध्ये, दिनचर्येमध्ये काय काय बदल करायचे हेही आपण आत्तापर्यंत पाहिलेलं आहे. आता यापुढे आपण मधुमेहाबाबत, मधुमेहमुक्तीसाठी अत्यंत आवश्यक असणारी बाब म्हणजे आहार याबद्दलचे मार्गदर्शन या पुढील भागात आपण करणार आहोत. भोजन ग्रहण करताना आयुर्वेदानुसार किंवा अगदी वैदिक काळापासून आपल्याला विविध गोष्टी सांगितलेल्या आहेत. म्हणजे भोजनातील दोष नष्ट करण्यासाठी कुठल्या प्रकारचे मंत्र आपण उच्चारण करावे म्हणजे त्यातील दोष नष्ट होतील, किंवा भोजन ग्रहण करताना आपल्या मनामध्ये नेमक्या काय भावना असाव्या की ज्यामुळे आपल्याला त्या अन्नाचा अधिकाधिक उपयोग होईल हे आपण आधी बघणार आहोत. त्यानंतर मग आपण मधुमेहाच्या दृष्टिकोनातून कुठले बदल तुमच्या आहारामध्ये करायचे आहेत ते आपण काही अगदी शॉर्टकट रेसिपीज अशा स्वरूपात पाहणार आहोत. म्हणजे आहार मार्गदर्शनाबद्दलचा हा पहिलाच भाग आणि मधुमेहमुक्तीमध्ये हा 25वा भाग. यात आपण आता सर्वप्रथम पाहणार आहोत की आपल्या संस्कृतीमध्ये आपल्याला कुठल्या मंत्रांचं उच्चारण करण्यास सांगितलेलं आहे. सगळ्याच प्रकारचे मंत्र आपण सर्व वेळी म्हणणं आवश्यक नाही, पण कुणाला जे भावेल तो मंत्र त्याने रोज म्हटला तरी ते उपयोगी आहे. याची सुरुवात अगदी आपल्याला वैदिक काळापासून दिसून येते. म्हणजे वेदांमध्ये सुद्धा भोजन ग्रहण करताना कुठले मंत्र म्हणावे याचा उल्लेख आपल्याला दिसून येतो. तर आपण आता एक एक मंत्र बघणार आहोत. आजच्या भागात आपण कदाचित 1, 2, 3 मंत्र बघूया आणि उरलेले मंत्र आपण पुढच्या भागात बघूया. तर या सिरीजमधला आता पहिला मंत्र आपण बघूया, जो तुम्हाला मी स्क्रीनमध्ये सुद्धा दाखवणार आहे, पण फक्त त्याचं उच्चारण करते बाजूला. ओम अन्नपते अन्नस्य नो देहयान्मिवस्स शुष्मी प्रदातारं तारिष ऊर्ज नो धेति द्विपते चतुष्पते ओम शांती शांती शांती. हा मंत्र यजुर्वेदामध्ये 11व्या भागातील 83व्या सुक्तामध्ये सुक्त जे आहे ते हे आहे. तर याचा नेमका अर्थ काय? ओंकार जो आहे तो म्हणजे प्रणव आहे. ओम ही कुठल्याही याची आदी मध्य अंत हे अ उ म मध्ये दाखवलेलं आहे. सगळ्या सृष्टीचा सारभाग हा ओम आहे. तर हे परमेश्वरा, हा सगळ्या सृष्टीचा निर्माण करता, धारण करता आणि लय करता असा जो परमेश्वर आहे, त्या परमेश्वराला इथे यजुर्वेदामध्ये आवाहन केलेलं आहे भोजन ग्रहण करताना सुरुवातीला. आणि नानाविध अन्नांचा तो दाता आहे. अन्नपते म्हणजे सगळ्या प्रकारच्या अन्नांचा जे अन्न बीज निर्मिती, त्यानंतर ते बीज भूमीमध्ये रोपण केल्यानंतर त्यापासून रोप तयार होऊन, त्यापासून धान्य निर्माण होऊन आणि ते जेव्हा आपल्यापर्यंत येतं आहे, या सगळ्याला कुठेतरी हा सृष्टीचा निर्माता जो आहे तो कारणीभूत आहे. तर अन्नपते हे अन्नांचा दाता, तू असं कर की नानाविध अन्न हे तू आम्हाला प्रदान कर.
विविध प्रकारच्या अन्नांचं उत्पादन ह्या सृष्टीकडून, ह्या निसर्गाकडून होत असतं. तर ह्या असंच जे वैविध्य आहे ते तू राहू दे आणि असं नानाविध प्रकारचं अन्न तू चतुष्पदे, द्विपदे म्हणजे दोन पायांवर उभा असलेला जो आहे मनुष्य किंवा काही पक्षी, आणि चतुष्पाद म्हणजे 4 पायांवर असलेले जे प्राणी आहेत ते, ह्या सगळ्यांसाठी तू ह्या सर्व प्रकारच्या अन्नाचं निर्माण कर. या सर्व प्रकारचं अन्न आम्हाला दे. म्हणजे कुठेतरी ही भावना आहे अन्न ग्रहण करताना की हे अन्न आपल्याला प्रदान करणारा हा सृष्टीचा नियंता प्रणेता जो आहे तो आहे. बरोबर आहे. तर त्याचं आपण कुठेतरी स्मरण केलेलं आहे. आणि रोगरहित हे अन्न कसं दे तू आम्हाला, की ज्याच्यामध्ये कुठलेही रोग नाही आहे, कुठलाही आजार नाही आहे, किड्यांनी त्याला ग्रास केलेलं नाही आहे, शिळं नाही आहे, आणि ते आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारचं पौष्टिक असं सुद्धा आहे. ते आपल्याला ऊर्जा प्रदान करणार आहे. असं रोगरहित पुष्टिकारक असं अन्न तुम्हाला प्रदान कर. ज्याच्यामध्ये कुठलेही दोष नाही, सुष्मिता अमिवस्य असं जे आहेत अशा प्रकारचं अन्न तुम्हाला प्रदान कर. आणि हे अन्नदाता मंगलकर्ता असे विधान कर की प्राणीमात्रांना, सर्व प्रकारच्या प्राणीमात्रांना, हा फक्त स्वतःचा विचार नाही आहे. भगवद्गीतेतला सुद्धा श्लोक तुम्हाला आठवत असेल की स्वतः एकटा अन्न ग्रहण करणं हे कधीही सांगितलेलं नाही. आधी आपण इतर प्राणीमात्रांचा सुद्धा विचार करतो. ही आपली संस्कृती आहे. तर इतर प्राणीमात्रांना सुद्धा तू चांगल्या पद्धतीचं असं अन्न ग्रहण कर. जसं मला दिलेलं आहे तसंच तू इतरांना सुद्धा चांगलं पुष्टिकारक, तुष्टिकारक आणि पौष्टिक असं अन्न तू मला प्रदान कर. आणि ह्या सगळ्यांना मग हे सुंदर असं अन्न घेतल्यामुळे काय होणार आहे, सगळ्यांना सुख आणि शांती प्राप्त होणार आहे. सगळ्यांना अतिशय छान असं आनंद, समाधान, आरोग्य, आणि आरोग्य असल्यामुळेच शांतता प्रदान होणार आहे. शारीर आणि मानस शांतीसाठी तुम्हाला चांगलं उत्तम भोजन हे ग्रहण करणं आवश्यक आहे. तर हा आपल्याला पहिला उल्लेख आढळतो हा यजुर्वेदामध्ये. त्यानंतर अन्न हा जो शब्द आहे हा तुम्हाला कठोपनिषद जे आहे, उपनिषदामध्ये अनेक उपनिषद आहेत, तर त्याच्यामध्ये कंठोपनिषद जे आहे त्यामध्ये बरेच श्लोक तुम्हाला आयुर्वेदाचे, योगाचे आढळतात. तर त्यात अन्नाबद्दल देखील श्लोक आहे. तर त्याच्यामध्ये शांतिपाठ नावाचं जे प्रकरण आहे कंठोपनिषदामध्ये, त्यामध्ये हे अन्नाची माहिती दिलेली आहे. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यकरवावहै तेजस्विनं व्यथितमस्तु मा विद्विषावहै. ओम शांती शांती शांती. हा अतिशय प्रसिद्ध असा मंत्र आहे. योग अभ्यासाची सुरुवात करताना नेहमी हा मंत्र म्हटला जातो. योगी व्यक्ती किंवा योगाचे जे काही सेंटर्स असतात जिथे योगाचं ज्ञान प्रदान केलं जातं, त्या सर्व ठिकाणी हा मंत्र म्हटला जातो. हा बऱ्याच ठिकाणी योग धाम जे असतात त्या ठिकाणी भोजन ग्रहण करताना सुरुवातीला म्हणण्याचा, योग सुरू करताना सुरुवातीला म्हणण्याचा अशा पद्धतीचा हा मंत्र आहे. तर हा देखील भोजन मंत्र याच्यात आहे आणि हा उपनिषदातील मंत्र आहे. तर याचा अर्थ काय आहे हेही आपण आता समजून घेऊ. तर हे रक्षक परमेश्वरा, तर ओम अशी सुरुवात आहे. ओम म्हणजे सृष्टीचा नियंता प्रणेता. तर हे परमेश्वरा, आम्ही दोघं, आता इथे काय आहे, सहनाववतु म्हणजे दोघं जण. कोण आहे इथे दोघं? गुरु आणि शिष्य. गुरु शिष्य परंपरा ही आयुर्वेद आणि योग यामध्ये सांगितलेली आहे. सर्व ज्ञान जे आहे गुरुकडून भक्ताने घ्यायचं आहे, गुरुकडून शिष्याने घ्यायचं आहे, आणि तरच त्याला ते योग्य ज्ञान प्राप्त होते. अन्यथा केवळ पुस्तकं वाचूनसुद्धा आपल्याला ज्ञान मिळतं, परंतु ते तेवढ्या पद्धतीचं डीप असं नसणार आहे. म्हणून गुरुची आवश्यकता आहे.
तर इथे गुरु जो आहे, गुरु आणि शिष्य दोघेही एकाच वेळी हा मंत्र म्हणत आहेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की इथे कुठेही असं नाही आहे आपपर भाव नाही आहे, श्रेष्ठ कनिष्ठ भाव नाही आहे. दोघं मिळूनच सगळं ज्ञान ग्रहण करणार आहोत, अन्न ग्रहण करणार आहोत, सगळे चांगले वाईट फायदे हे दोघेही आम्ही घेणार आहोत. त्यासाठी ते म्हणतात, आम्ही दोघं गुरु आणि शिष्य आम्ही बरोबरीने, तुम्ही आमचं रक्षण करा. आम्ही बरोबरीने हे ज्ञान ग्रहण करत आहोत आणि हे ज्ञान ग्रहण करताना किंवा हे अन्न ग्रहण करताना ह्या अन्नामध्ये जर काही दोष असतील तर त्यापासून तुम्ही आमचं रक्षण करायचं आहे आणि आमचं दोघांचंही रक्षण यामध्ये तुम्ही करणं अपेक्षित आहे. किंवा जे जे लोक एका वेळी गुरु आणि शिष्य सगळे एकत्र ज्ञान घेत आहेत, अन्न घेत आहेत, त्या सर्वांचंच रक्षण करण्याची जबाबदारी हे परमेश्वरा तुझ्यावरच आहे. आणि ह्या बरोबरीने आम्ही आमचं तुम्ही पालनही करायचं आहे, हे ना, रक्षणही करायचं आहे, पालनही करायचं आहे आणि याच वेळेला बरोबरीने आम्हाला शक्तीसुद्धा प्रदान करायची आहे. हे जे आम्ही अन्न ग्रहण करणार आहोत त्यातून आम्हाला चांगले भाव निर्माण व्हावे, आमच्या शरीरामध्ये चांगली ऊर्जा निर्माण व्हावी, यासाठी सुद्धा तुम्हीच आम्हाला मदत करायची आहे. आम्ही दोघांनीही एकत्र अभ्यास करून आणि एकत्र साधना करून ही विद्या प्राप्त केलेली आहे आणि ही साधना करून प्राप्त केलेली विद्या ही आम्हा दोघांनाही फलदायी व्हावी, यशदायी व्हावी. हे अन्न जे आम्ही ग्रहण करत आहोत त्यातून आम्हा दोघांना चांगली ऊर्जा प्रदान व्हावी, आम्हा दोघांना चांगली शक्ती प्राप्त व्हावी आणि त्याचा विनियोग, त्याचा वापरसुद्धा आम्ही चांगल्या कारणासाठी करण्याची हे परमेश्वरा आम्हाला बुद्धी दे. आम्ही परमेश्वराचा द्वेष न करावा, आम्ही कुठल्याही चांगल्या गोष्टींचा द्वेष न करावा. किंवा असं कधीतरी झालं आहे की गुरुला खूप ज्ञान प्राप्त झालेलं आहे आणि त्यामुळे गुरुला काहीतरी गर्व झालेला आहे किंवा गुरुपेक्षाही शिष्याने ते उच्च कोटीचं ज्ञान प्राप्त झालेलं आहे आणि त्यामुळे शिष्याला गर्व प्राप्त झालेला आहे किंवा गुरुला प्राप्त झालेल्या ज्ञानामुळे शिष्याला त्याचा द्वेष वाटतो आहे, शिष्याला ज्ञान प्राप्त झाल्यामुळे त्याचा गुरुला द्वेष वाटतो आहे. असं कुठेही होता कामा नये. आम्ही दोघांनीही अतिशय परस्पर सहकार्याने आणि आनंदाने हे ज्ञान ग्रहण करायला हवं आहे. देवा, ह्या सगळ्या तिन्ही लोकांमध्ये तुम्ही शांती प्रदान करा आणि ह्या सर्व सृष्टीमध्ये जे त्रिताप सांगितले आहे, अधिभौतिक, अधिदैविक, ह्या सर्वापासून तुम्ही आमचं रक्षण करायचं. रोगाची उत्पत्ती सांगताना किंवा योगामधील मानस रोगांची उत्पत्ती सांगताना 3 तापांचं वर्णन केलेलं आहे. तर ह्या तिन्ही तापांपासून, सगळ्या प्रकारच्या शारीर मानस व्याधींपासून किंवा नकळत येणाऱ्या काही संकटांपासून, मागे कोविडसारखं जे संकट आलं असेल किंवा भूकंप होतात किंवा पूर येतात नद्यांना, अशा कुठल्याही प्रकारच्या अधिभौतिक किंवा अधिदैविक आणि आध्यात्मिक अशा सगळ्या प्रकारच्या दोषांपासून हे परमेश्वरा तू आम्हाला मुक्त ठेव आणि आमच्या मनामध्ये, विश्वामध्ये ही शांती टिकून ठेव. हे 2 शांती मंत्र आज आपण पाहिलेले आहेत. आजच्या भागात एवढंच. पुढच्या भागात पुन्हा भेटूया नवीन मंत्रांसह. तोपर्यंत नमस्कार. तुम्ही आजपर्यंत माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर आता नक्कीच करा. थँक्यू. हॅव अ गुड डे.